मालवण आल्यावर सिंधुदुर्ग किल्ला आणि बीच सोडून या 10 भन्नाट जागा तुम्हाला मिस करायच्या नसतील तर हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा. पहिल्या दिवशी सकाळी भेट द्या या मोऱ्याचा दोंडा म्हणजे जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमिपूजन केलेलं त्या ठिकाणी. त्यानंतर या कालनिर्णयचे संपादक जयंत साळगावकर यांनी बांधलेल्या या सुवर्ण गणेश मंदिरात दर्शन करायला. मंदिर एकदम शांत आणि निसर्गरम्य परिसरात असून मंदिरासमोरील स्टॉल्स मधून गरमागरम उकडीचे मोदक खायला मात्र विसरू नका. इथून जवळच असलेल्या या पुरातन श्रीदेव मौनीनाथ मंदिरात या मंदिराची जुनी रचना आणि मूर्ती पाहून तुम्हाला इतिहासात गेल्यासारखंच वाटेल. यापेक्षाही रहस्यमय जागा जर पाहायची असेल तर थेट ओझर तिठ्याजवळ असलेल्या या श्री ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीला या. असे म्हणतात एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक भुयारी मार्ग इथल्या गुहेतून थेट सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत बनवला होता. आजही या ठिकाणचा निसर्ग आणि या जागेचं पावित्र्य टिकून आहे. इथून तुम्ही थेट जा कांदळगावच्या श्रीदेव रामेश्वराचे दर्शन करायला. या मंदिरातील श्री रामेश्वराचा कौल घेऊनच छत्रपतींनी सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी केली होती असे म्हणतात. या मंदिरासमोर दिसणारा मोठा वृक्ष स्वतः महाराजांनी लावलाय. दुसऱ्या दिवसाची सुरुवात आंगणेवाडीतील आई भराडी देवीच्या दर्शनाने करा. या मंदिरात तुम्हाला एक वेगळीच अलौकिक ऊर्जा जाणवेल. इथून निघाल्यावर जवळच असलेल्या बेळवस गावातील श्री सातेरीच्या 3 बाजूनी पाणी असलेल्या या अनोख्या जलमंदिराला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला मन प्रसन्न करणारी शांतता अनुभवायला मिळेल. यानंतर तुम्ही आचऱ्यामधील इनामदार श्रीदेव रामेश्वरचे दर्शन नक्की घ्या. हे मंदिर एक उत्कृष्ट स्थापत्य आणि कलेचा नमुना आहे. इथून मालवण परतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा असलेल्या किल्ले राजकोटला या. इथला बीच व्ह्यू एन्जॉय करून इथून तुम्ही संध्याकाळी माशांचा लिलाव पाहायला जाऊ शकता. इथे अगदी स्वस्त दरात क्वालिटी फिश तुम्हाला मिळतील. तसेच तुम्हाला नेक्स्ट मालवण ट्रिप साठी 2 दिवसांचा डिटेल आयटिनरी प्लॅन हवा असेल तर कमेंट करा. जय शिवराय.